BLO ॲपमध्ये इनॅमरेशन फॉर्म डिजिटाईज करण्यासाठी BLO ॲपमधील SIR या टॅबवर जावं. तिथे आपली भाषा सिलेक्ट करावी. भाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समोर EF डॅशबोर्ड नावाचा एक टॅब दिसेल. त्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेल्या व डिजिटाईज केलेल्या सर्व इनॅमरेशन फॉर्मचे डिटेल्स आपल्याला दिसून येतात. इतरही डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता 3 नंबरची टॅब फिल इनॅमरेशन फॉर्मवर जाऊन आपल्याला ज्या फॉर्म डिजिटाईज करायचा आहे त्या फॉर्मवरील QR कोड स्कॅन करून आपण त्या मतदाराचा इनॅमरेशन फॉर्म डिजिटाईज करायचा आहे. त्या ठिकाणी जाऊन फिल फॉर्म नावाची जी टॅब आहे त्यावर क्लिक करावं. फिल फॉर्म नावाच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वी त्या मतदाराचं केलेलं मॅपिंग आपल्याला दिसेल. आपल्याला जर असं वाटलं की हे मॅपिंग योग्य नाही तर अपडेट बटनवरून आपण त्याचे मॅपिंग बदलू शकतो. मॅपिंग बदलण्यासाठी सिस्टीम सजेस्टेड, सर्च आणि BLO मॅप असे 3 ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत. सिस्टीम सजेस्टेडमध्ये आपल्याला त्याच नावाच्या अनेक व्यक्तींची माहिती दिसून येते. त्यातील प्रॉपर आपल्या मतदार यादीतील मतदाराची माहिती निवडून आपण ती कायम करायची आहे. आपल्याला असे वाटले की आपल्याकडे त्याचे 2002चे डिटेल्स आहेत. अशावेळी आपण सर्च बटनवर क्लिक करून त्या मतदाराची 2002ची माहिती किंवा तो मतदार जर 2002च्या एखाद्या व्यक्तीचं प्रोजेनी असेल त्याची माहिती किंवा त्याचं कुठंही मॅपिंग नसेल तर अशा योग्य बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर त्याच्या मॅपिंगच्या खालच्या बाजूला व्हेरीफाय अँड कन्फर्म बटन आहे. त्या बटनवर क्लिक करून आपण त्याचा इनॅमरेशन फॉर्म जो डिजिटाईज करायचा आहे तो ओपन करणार आहोत. त्यामध्ये मतदाराची मॅपिंगची माहिती वरच्या बाजूला दिलेली आहे. जनरल डिटेल्समध्ये त्याची बर्थडे, आधार नंबर, मोबाईल नंबर, फादर्स सिपिक नंबर, फादर्स नेम, मदर्स सिपिक नंबर, मदर्स नेम आणि स्पाऊस सिपिक नंबर, स्पाऊस नेम अशी माहिती विचारलेली आहे. ती आपण भरू शकतो. यामध्ये 2च बाबी कंपल्सरी आहेत, फादर्स नेम, मदर्स नेम. आणि त्यापुढे जाऊन EF आपण जी मॅन्युअली भरलेली आहे त्या EFचा फोटो आपल्याला अपलोड इनॅमरेशन फॉर्म, अपलोड पेज 1, चूज फाईल यावर क्लिक करून तो फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला सदर फोटो अपलोड झाल्याची इमेज दिसून येईल. अशी इमेज अपलोड झाण्याची आपण खात्री करावी आणि पुढे सबमिट या बटनावर क्लिक करून आपला इनॅमरेशन फॉर्म ऑनलाईन सबमिट करावा.